नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूयात. शहाजीराजे विजापुरात स्थानबद्धच होते. या काळात शिवाजीराजांना आदिलशहाच्या विरुद्ध काहीही गडबड करणं शक्य नव्हतं. त्यांच्या महत्त्वाकांक्षा थबकल्या होत्या. पण गप्प बसणं हा त्यांचा स्वभावधर्मच नव्हता. त्यांनी ओळखलं होतं की आदिलशहा, जंजिऱ्याचा सिद्दी, गोव्याचे फिरंगी अन दिल्लीचे मोगल हे आपले वैरी. पण यांच्यापेक्षाही दोन भयंकर शत्रू आपल्या जनतेच्या मनात घुसून बसलेले आहेत. त्यांना कायमचं हुसकून काढलं पाहिजे. त्यातील एका शत्रूचं नाव होतं आळस आणि दुसऱ्याचं नाव होतं अज्ञान. या दोन्ही शत्रूंना शिवाजीराजांनी आपल्या स्वराज्याच्या सीमापार पिटाळलं होतं. ते स्वतः अखंड परिश्रम करीत होते. विश्रांती म्हणजेच आळस ती त्यांना सोसवतच नव्हती. त्यांचे हेर कोकणातील दऱ्याखोऱ्यात आणि सागरी किनाऱ्यावर हव्या आणि नको अशा गोष्टींचा शोध घेत होते. कारण पुढची मोठी झेप कोकणावर घालायची होती. याच काळात त्यांचं लक्ष पुण्याच्या आग्नेयेस अवघ्या 10 मैलावरती असलेल्या कोंढवे गावावर गेले. कोंढाणा ते भुलेश्वर या डोंगर रांगेच्या उतरणीवर हे कोंढवं वसलेलं होतं. तेथूनच बोपदेव घाटातून कऱ्हेपठारात जाण्याचा प्राचीन रस्ता होता. या घाटाच्या पायथ्याशीच कोंढवे गावाला प्यायला पाणी नाही अशी लायलाय अवस्था उन्हाळ्यात कोंढण्याची होत होती. शिवाजीराजांनी या कोंढव्याच्या जवळ अचूक जागा शोधून धरण बांधायचं ठरवलं. जो काही पाऊस थोडाफार पडतो त्याचं पाणी बंधारा घालून अडवायचं. कमीत कमी खर्चात अन उत्तम अभ्यासपूर्वक केलं तर हे होतं. राजांनी तसंच करायचं ठरविलं. स्वतः जाऊन धरणाच्या जागेची पाहणी केली. जागा निवडली. उत्तमच. पण जिथं बंधारा घालायचा तिथंच एक प्रचंड धोंड उभी होती. ही धोंड फोडणं आवश्यकच होतं. हे अतिकष्टाचं काम राजांनी कोंढण्यातल्याच येसबा कामठे नावाच्या एका तरुण मराठ्याला सांगितलं आणि त्यानं ही धोंड फोडून काढली. धरणाचं काम सुकर झाले. खर्चही बचावला. राजे स्वतः धरणाच्या जागी आले आणि निहायत खुश झाले. येसबानं जीव तोडून धोंड फोडली होती. राजांनी येसबाला कौतुकाची शाबासकी दिली. कौतुकानं ते येसबाला रोख रक्कम बक्षीस म्हणून देऊ लागले. राजा सुखावला होता. माझ्या स्वराज्यातली तरुण पोरं जीवापाड कष्ट करीत आहेत याचा त्याला आल्हाद वाटत होता. पण तो येसबा राजांची रोख बक्षिसी घेईच ना. तो म्हणाला, पैसे खर्च होऊन जातील. मला कायमची धान्य पिकवायला जरा जमीन द्याल का? राजे अधिकच भारावले. येसबाला आलेली ही दृष्टी फारच चांगली होती. घर संसार चांगला फुलावा यासाठी 4 दिवसाची चंगळबाजी न करता कायम कष्टाचं साधन येसबा पसंत करीत होता. राजांनी ताबडतोब होकार दिला. त्यांनी येसबाला चारवीत जमीन दिली. येसबाच्या आणि त्यांच्या कुटुंबियाच्या मनात एक नवाच अभिमान फुलला की माझ्या स्वराज्यात माझ्या राजानं माझ्या कुटुंबाच्या कायम हितासाठी मला वावर दिलं. आता कष्ट करू, भरल्या कणगीला टेकून पोटभर हक्काची भाकर खाऊ. राजा अशा नजरेचा होता. दिवाळीत उटणं लावून आंघोळ घालावी अन मळ धुवून काढावा तसा राजानं कोणाला काही काम सांगून त्यांचा आळस आणि अज्ञान धुवून काढायचा दिवाळ सणच मांडला. राजानं माणसं कामाला लावली. ज्यांना ज्याची गरज असेल त्यांना राजानं ऐनजिनसी मदत चालू केली. रोख रक्कम उधळली जाते. ज्या कामासाठी रक्कम घ्यायची ते काम करण्याऐवजी माणसं नको तिथं उधळपट्टी करतात. कामं बोंबलतात. अविवेकी माणसं उगीच लगीन करतात. उगीच देवळं बांधत सुटतात. देवाला काय हे असलं आवडतंय वय? राजांनी रोकड कर्ज आणि वतन इनाम देणं कधीच सुरू केलं नाही. जिजाऊ साहेबांनी पुण्यात प्रथम आल्यावेळी गरजवंतांना आपले संसार आणि उद्योगधंदे सजविण्यासाठी ऐनजिनसी मदत केली. तोच हा पायंडा राजा चालवित होते. रहाटवाड्याच्या रामाजी चोरग्याला शेतात विहीर बांधायला नाही का अशीच मदत केली. यातनं रयतेत कुणाच्या पूर्वीच्या जखमा राजे भरूनही काढीत होते. तुम्हासनी ठाऊक नसलच, मी सांगतो. कोंढण्याच्या या येसबा कामठ्याच्या संसाराला फार मोठी जखम झाली होती. ती कशी? पूर्वी कोंढाण्याच्या किल्लेदारानं बादशाहीत या येसबाच्या थोरल्या भावावर खोटे नाटे आळ घेऊन त्याला ठार मारलं होतं. कामठ्याच्या घरातली लक्ष्मी विधवा झाली होती. काही गुन्हा नसताना असं आभाळ कोसळलं.
कसं सावरायचं, कुणी सावरायचं? शिवाजीराजांनी सावरायचं. यसबा कामठ्यांचं कोसळलेलं घरकुल शिवबानं सावरलं. हे असं सावरलं. किसनदेवानं गोवर्धन पर्वत सावरला तसं सावरलं. आपल्या बोटावर सावरलं. पण अवघ्या गवळ्यांच्या काठीचा आधार त्या पर्वताला मिळालाच की.